आज माझ्या एका छोट्याशा चुकीमुळे माझं बाळ गौर एवढा रडला की मीही स्वतःला थांबवू शकले नाही. काय झाले ते पुढे सांगतेस. त्या अगोदर नमस्कार, मी पूजा. आजच्या दिवसाची सुरुवात खूप लो एनर्जीमध्ये झाली, कारण 2 दिवस झाले रात्री झोप नाही. त्यामुळे डोके खूप जड झाले आणि त्यात सर्दी कफ मला आणि गौरला पण झाली. त्यामुळे त्याचीही रात्री शांत झोप नाही, म्हणून तोही चिडचिड करत होता. कालचा उपवास असल्यामुळे आणि माझी काही करण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी नाश्ता करायला घेऊन गेले. नाश्ता करून ते आम्हाला सोडून गेले त्यांची कामं करण्यासाठी. आज सुट्टी असून पण त्यांना कॉलेजला जावं लागत होते, म्हणून माझी वेगळीच चिडचिड होत होती. गौरला जरा ओव्याने शेकले आणि आम्ही दोघे पण 2 तास शांत झोपलो. तेव्हा कुठे माझे डोके दुखायचे कमी आले, पण कफ असल्यामुळे थोडे दुखतच होते. हे 1 पर्यंत येतो म्हणून गेलेले. आले 4:30 वाजता. आल्यानंतर त्यांनी गौरला घेतले, म्हणून मी म्हटले जरा योगा प्राणायाम करावे, म्हणजे पॉझिटिव्ह वाटेल, म्हणून 20 मिनिट सूर्यनमस्कार प्राणायाम केले. आज 5th डे आहे, 21 डे चॅलेंज आहे. त्यानंतर आम्ही दोघांनीही अंघोळ करून फ्रेश झालो आणि मी कपडे मशीनला लावले आणि घरात पडलेला पसारा आवरून घेतला. त्यानंतर गौरला कफ असल्यामुळे मी दिवसभरात 2-3 वेळा वाफ दिली आणि आता 6 वाजता म्हटले एकदा द्यावी, म्हणून वाफ द्यायला घेतली. तेवढ्यात गौरने त्याचा हात मारला त्या भांड्यावर आणि ती वाफ जोरात त्याच्या अंगठ्याला भाजली. त्यामुळे तो खूप रडला की त्याचे रडणे पाहून मलाच रडायला आले. 3-4 महिन्यानंतर गौर एवढा रडला असेल. तासभर कंटिन्यू तो रडत होता, म्हणून त्याला बाहेर घेऊन गेलो. तेव्हा कुठे तो शांत झाला आणि माझ्या मनाला शांती भेटली. त्यानंतर त्यांची एक बालमैत्रीण इथे नाशिकमध्ये लग्नासाठी आलेली, म्हणून मग तिला भेटायला गेलो. तर चलो, असा होता आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.